नमस्कार, मी शशिकांत पाटील राजुरी या गावाचा रहिवासी आहे। विषय असा आहे की आमच्या राजुरी बुद्रुक आणि राजुरी खुर्द या दोघांच्या गावामध्ये जोडणारा एक उतावडी नदीवरचा पूल आहे। या पुलाचा विषय असा आहे की गेल्या 20 ते 25 वर्षापासून या पुलाचा आम्हाला भयंकर असा त्रास आहे। त्याचं कारण असं की वाणेगाव आणि राजुरी लघु पाटबंधाऱ्याच्या अंतर्गत तिथं धरण झालेलं आहे आणि या धरणाचा जो 0 पॉईंट आहे, म्हणजे आपण त्याला एंड पॉईंट म्हणू शकतो, तो एंड पॉईंट आमचा नेमका पुलावर आहे आणि पूल आणि एंड पॉईंट एक सिमिलर लेवलला असल्यामुळे थोडंही पाणी आलं तर पुलावरनं पाणी जातं। आता गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जो महापूर झाला याला बी सर्वस्वी जबाबदार हा पूलच आहे, कारण या पुलाची लेवल कमी असल्यामुळे पहिल्याच पाण्यामध्ये झाडं झोडपं हे जे वाहून आले याच्यामुळे ते छोटे छोटे पाईप ब्लॉक होतात आणि याच्याने पर्यायी जो पाण्याला जिथं मार्ग सापडत नाही ते गावात पाणी घुसतं। गेल्या वेळेस आपण पाहिलं असेल की सप्टेंबर महिन्यात जो महापूर आला, या महापुराने अक्षरशः थैमान घातलेलं आहे। शेतकरी असतील, गुरंढोरं असतील, रहिवासी असतील, झोपड्या असतील, दुकाने असतील, सर्व प्रकारचे या पुरामध्ये वाहून गेलेले आहे। प्रशासनाला आम्ही वारंवार गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही लोकप्रतिनिधी असतील, प्रशासक असेल यांच्याकडे आम्ही वारंवार विनंत्या करतोय की आम्हाला पुलाची फार अत्यंत आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही परत एकदा पुलाच्या नवीन पुलासाठी मान्यता मिळावी, नवीन पुलासाठी मान्यता मिळून लवकरात लवकर पुलाचं काम चालू व्हावं यासाठी आम्ही आज दिनांक 8 जून रोजी प्रांताधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, BDO साहेब, माननीय आमदार साहेब या सर्वांच्याकडे आम्ही निवेदन सादर करणार आहोत की 28 तारखेपर्यंत जर समजा आमच्या नवीन मंजुरी पुलाला नाही मिळाली तर ती येत्या 30 तारखेला आम्ही संपूर्ण गाव, दोघं गाव राजुरी, बुद्रुक आणि चिंचपुरा या तिघं गावांच्या वतीने आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत। 30 तारखेला आम्ही किंतु परंतु ऐकणार नाहीत। आम्ही सहन केलं किंवा भरपूर निवेदनं केली। आता आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे, कारण आम्ही शेतकरी आहोत। एकदा आमचं नुकसान झालं, गेल्या वर्षी भरपूर नुकसान झालं, आता आम्ही नुकसान सहन नाही करू शकत। मग नुकसान सहन करून मेल्यापेक्षा एकाच वेळेस उपोषणाला बसून काय वाईट आहे, आणि म्हणून आम्ही 30 तारखेला उपोषणाला बसणार आहोत। प्रशासक असेल, संबंधित प्रशासक, अधिकारी साहेब आणि लोकप्रतिनिधी यांना मी परत एकदा विनंती करतो की आमच्या या बातमीची नक्की दखल घ्यावी आणि आम्हाला लवकरात लवकर नवीन पूल मंजूर करून त्वरित त्या पुलाचं काम करण्यात यावं। धन्यवाद।